उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे। ठाणे जिल्हा अध्यक्षपदी मनोज पवार यांची निवड करण्यात आली असून उल्हासनगरमधील सर्वच जागांवर वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उतरवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। या मेळाव्यात जिल्हा प्रवक्ता सोनू पवार यांनी जाहीर केलं की उल्हासनगर महापालिकेच्या 20 पॅनलमधील सर्व 78 जागांवर वंचित बहुजन आघाडी उमेदवार उभी करणार आहे। उल्हासनगरमधील सर्व जागांवर वंचित उमेदवार लढवले जाणार असून दलित समाजाच्या हक्काचे प्रतिनिधित्व या निवडणुकीत दाखवून देऊ। उल्हासनगर शहरात दलित मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने वंचित बहुजन आघाडीला मोठे यश मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे उल्हासनगरवर विशेष प्रेम असून येत्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आपली ताकद दाखवून देणार असल्याचे जिल्हा प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे। तर उल्हासनगर महापालिकेत वंचित बहुजन आघाडीने पूर्ण ताकदीने उतरायची घोषणा केल्याने येणारी निवडणूक अधिकच रंगतदार होणार। आपल्याकडनं जे जाहीर झालेलं आहे आणि इथे बहुजनची संख्या खूप जास्त आहे उल्हासनगरमध्ये आणि एक ताकद आहे जे आतापर्यंत ही ताकद आहे आणि ही आतापर्यंत अदृश्य आहे, लोकांना हे दिसून येत नाही। येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी ही ताकद लोकांना दाखवून देईल, इथल्या सत्ताधाऱ्यांना दाखवून देईल की वंचितांमध्ये पण किती ताकद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे 2 अंकी तरी नगरसेवक ह्याच्यामध्ये निवडून येतील। आणि आंबेडकर साहेबांचा, प्रकाश आंबेडकर साहेबांचा उल्हासनगरकडे विशेष लक्ष असणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि त्यांच्या हाताखाली ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत। तिकडे येणाऱ्या काळामध्ये जे आमचे युवा वर्ग आहे, आमचे वरिष्ठ वर्ग आहे, सगळेजण मिळून ह्याच्यामध्ये येणारे जेवढे पक्ष आणि आमच्यासोबत येणारे जे पक्ष आहेत त्यांच्यासोबत पण राहून आपण ही निवडणूक लढवणार आहे। आपण सगळी जागा लढवत आहे, सध्या तर सगळी जागा लढवत आहे। आतापर्यंत तसा कुठल्या पक्षाने अप्रोच नाही केलेला आहे, तर तसं जसं अप्रोच होईल, जसं आम्ही बीजेपीच्या मित्र पक्षांबरोबर जाणार नाही आहेत, बाकी जे उर्वरित पक्ष आहेत त्यांच्याबरोबर जायचं की नाही जायचं हे वरिष्ठ निर्णय घेऊ किंवा जिल्हा पातळीवरती याचा निर्णय घेऊन पुढची वाटचाल करणार आहे।